नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 8वे धातू विज्ञान याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण आयनिक संयुगे या घटकाचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. धन आयन व ऋण आयन ह्या दोन घटकांपासून बनणाऱ्या संयुगांना आयनिक संयुगे म्हणतात. धन आयन व ऋण आयन हे विरुद्ध प्रभारी आयन असल्याने त्यांच्यात विद्युतस्थितिक आकर्षण बल असते. हे आकर्षण बल म्हणजेच धन आयन व ऋण आयन यांच्यातील आयनिक बंध होय. हे तुम्हाला माहीतच आहे. आयनिक संयुगामधील धन आयन आणि ऋण आयन यांची संख्या व त्यांच्यावरील विद्युत प्रभाराचे मूल्य असे असते की एकत्रितपणे धन आणि ऋण प्रभार एकमेकांना संतुलित करतात. त्यामुळे आयनिक संयुग विद्युतदृष्ट्या उदासीन असते. आयनिक संयुगे ही स्फटिकरूप असतात. स्फटिकरूप पदार्थाच्या सर्व कणांचे पृष्ठभाग विशिष्ट आकाराचे तसेच गुळगुळीत व चकचकीत असतात. आयनांची नियमित पद्धतीची मांडणी स्फटिकरूपाला कारणीभूत असते. वेगवेगळ्या आयनिक संयुगांमधील आयनांची रचना मांडणी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्या स्फटिकांचा आकार वेगवेगळा असतो. स्फटिकाच्या आतील आयनांची विशिष्ट मांडणी ज्यामुळे ठरते तो मुख्य घटक म्हणजे विजातीय आयनांमध्ये असणारे आकर्षण बल व सजातीय आयनांमध्ये असणारे प्रतिकर्षण बल आणि आयनांचे आकारमान हे होत. यामुळे स्फटिक संरचनेमध्ये धन आयनांभोवती ऋण आयन व ऋण आयनांभोवती धन आयन अशी सर्वसाधारण मांडणी असते. विशिष्ट अशा स्फटिक संरचनेसाठी कारणीभूत असलेल्या घटकांपैकी दोन महत्त्वाचे घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1. धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकारमान आणि 2. आयनांवरील विद्युत भाराचे परिमाण. लगतच्या विजातीय आयनांमधील विद्युतस्थितिक आकर्षण बल हे खूपच प्रबळ असते. त्यामुळे आयनिक संयुगांचे द्रवणांक उच्च असतात तसेच आयनिक संयुगे कठीण व ठिसूळ असतात. आता हा जो पुढचा घटक आहे आयनिक संयुगे आणि त्यांचे गुणधर्म त्यात आपण अभ्यासूयात. तर त्यामध्ये त्यांनी आपल्याला करून पहा म्हणून एक कृती करायला सांगितली आहे. त्यामध्ये साहित्य सांगितले: धातूचा पसरट चमचा, बर्नर, कार्बत विद्युत अग्रे, चंचुपात्र, विद्युत घट, दिवा, दाबकळ इत्यादी. रासायनिक पदार्थ: सोडियम क्लोराईड, पोटॅशियम आयोडाईड आणि बोरियम क्लोराईड यांचे नमुने, पाणी. कृती काय करायची बघा. वरील नमुने घ्या आणि त्यांचे निरीक्षण करा. धातूच्या छोट्या पसरट चमच्यात स्पॅच्युला वरीलपैकी एका क्षाराचा थोडासा नमुना घेऊन बर्नरच्या पेटत्या जोडतीवर तापवा. इतर क्षार घेऊन वरीलप्रमाणे कृती करून पहा. आकृतीत दाखवल्याप्रमाणे घटाच्या धन आणि ऋण टोकांना कार्बन विद्युत अग्र जोडून व चंचुपात्र वापरून विद्युत अपघटनी घट तयार करा. कोणत्याही एका क्षाराच्या द्रावणात विद्युत अग्रे बुडवा. तुम्हाला दिवा लागलेला दिसला का? इतर सर्व क्षारांच्या बाबतीत सुद्धा हे तपासून पहा. आता इथे बघा, त्यांनी क्षाराचा नमुना तापवणे या आकृतीमध्ये दाखवलेला आहे. बर्नरवरती त्या स्पॅच्युलामध्ये ते क्षाराचा नमुना घेऊन तो तापवून बघायचा. आणि म्हणजे क्षाराच्या द्रावणाची वाहकता तपासायची आहे. तर ती ह्या या आकृतीमध्ये कृती त्यांनी आपल्याला तशी करायला सांगितली. याप्रमाणे एक चंचुपात्र घ्यायला सांगितले, ग्रॅफाईटच्या कांड्या घ्यायला सांगितल्यात, क्षाराचे द्रावण, दिवा आणि दाबकळ आणि विद्युत घट याप्रमाणे ही सगळी तयारी करून आपल्याला ही कृती करायला त्यांनी सांगितलेली आहे. आता आपण आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत. ते आता काय आहेत ते बघूयात. 1. धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे ही स्थायू रूपात असून कठीण असतात. 2. आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यांवर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात. 3. आयनिक संयुगांमध्ये आंतररेणुवीय आकर्षण बल जास्त असल्यामुळे त्यावर मात करण्यासाठी बरीच ऊर्जा लागते. म्हणून आयनिक संयुगांचे द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतात. आणि 4. आयनिक संयुगे पाण्यात द्रावणीय असतात कारण विचरण होऊन सुट्या झालेल्या आयनांभोवती पाण्याचे रेणू विशिष्ट प्रकारे अभिमुख होऊन विशिष्ट दिशेने वळून रचले जातात. त्यामुळे मूळच्या आंतररेणुवीय बलाच्या जागी आयन व त्याभोवतालचे पाण्याचे रेणू यांच्यामधील नवे आकर्षण बल प्रस्थापित होते व आयनिक संयुगांची जलीय द्रावणे तयार होतात. परंतु आयनिक संयुगे केरोसिन
पेट्रोल यासारख्या द्रावणात अद्रावणीय असतात, कारण पाण्यात होते त्याप्रमाणे ह्या द्रावकांमध्ये नवे आकर्षण बल प्रस्थापित होत नाही. 5. स्थायू रूपातील आयनिक संयुगे विद्युत वहन करू शकत नाहीत. या अवस्थेत आयन आपली जागा सोडू शकत नाहीत, परंतु वितळलेल्या अवस्थेत मात्र आयन चल असल्याने ती विद्युत वहन करू शकतात. आयनिक संयुगांची जलीय द्रावणे विद्युत वाहक असतात, कारण पाण्यातील द्रावणात विचरण झालेले आयन असतात. द्रावणातून विद्युतधारा प्रवाहित केल्यास आयन हे विरुद्ध प्रभाराच्या विद्युत अग्राकडे जातात. वितळलेल्या व जलीय द्रावणाच्या स्थितीतील विद्युतवाहकतेमुळे आयनिक संयुगांना विद्युत अपघटनी पदार्थ असे म्हणतात. आता इथे त्यांनी 8.7 मध्ये एक तक्ता दिलेला आहे, आयनिक संयुगांचे द्रवणांक व उत्कलनांक. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी आयोनिक संयुग दिलेली आहेत H2O पासून MgO पर्यंत. ते आयनिक आहेत की नाहीत, द्रवणांक आणि उत्कलनांक डिग्री सेल्सिअसमध्ये प्रत्येकाचा दिलेला आहे.